नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण निघालेलो आहोत पुणे जिल्ह्यातील एका रहस्यमयी मंदिराला भेट देण्यासाठी। पुण्यापासून 52 किलोमीटर आणि यवतपासून 11 किलोमीटर अंतरावर भुलेश्वर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील माळशिरस जवळील एका टेकडीवर वसलेले एक प्राचीन हिंदू मंदिर आहे। भुलेश्वर मंदिर हे पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील एक यादवकालीन मंदिर आहे आणि आता आपण भुलेश्वर मंदिराच्या पायथ्यालगत पोहोचलेलो आहोत। मंदिराच्या पायथ्यालगतच पार्किंगची सोय देखील आहे। या ठिकाणी पार्किंगसाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही। हे मंदिर अतिशय रहस्यमय आहे। या मंदिराचे रहस्य काय आहे, या भुलेश्वर मंदिरामागची दंतकथा काय आहे, हे आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भुलेश्वराचे मुख्य मंदिर भव्य असून ते एका पठारावर उभारले आहे। मंदिराची उभारणी जमिनीपासून उंच चौथऱ्यावर केली आहे। भुलेश्वराला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे। मुळात हा एक किल्ला होता, ज्याला मंगलगड म्हणतात। देवगिरी राजांच्या कालखंडात अशी हेमाडपंथी मंदिरे मोठ्या संख्येने बांधण्यात आली होती। मंदिराकडे जाताना मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करायच्या आधी पायांजवळ असलेल्या द्वारपालांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात। मूर्तींच्या दागिन्यांवरील कोरीव काम आकर्षक आहे। मुख्य मंदिरासमोर मोठी पितळी घंटा टांगलेली आहे। या घंटेचा ध्वनी एवढा मोठा आहे की तो पायथ्यालगत असलेल्या गावांमधील घरांमध्ये देखील ऐकू येतो। भगवंत भुलेश्वर नावाने या ठिकाणी स्थापन झाल्याची दंतकथा अशी आहे की भगवान शिवशंकर या ठिकाणी ध्यान करण्यासाठी आले होते। मग देवी पार्वती माता आदिवासी स्त्रीच्या रूपातील वेशभूषा करून भगवान शिवाला मोहित करण्यासाठी येथे आल्या। देवी पार्वतीने भगवान शंकरांसाठी नृत्य केले आणि महादेवांना पार्वतीची भुरळ पडली। त्यानंतर त्यांचा हिमालयात जाऊन विवाह झाला। महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पडली, म्हणून हे ठिकाण भुलेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले। मंदिरासमोर प्रशस्त फरसबंद आवार आहे। आवारातून दर्शनी मंडपात प्रवेश करण्यासाठी तिन्ही बाजूंना प्रवेशद्वारे आहेत। त्या दगडी मंडपात दरवाजे आणि जाळीदार गवाक्षांच्या सहाय्याने हवा खेळती ठेवली आहे। आतील बाजूस उत्तुंग घुमटाकृती रचना असल्याने दगडातला थंडावा उन्हाळ्यातही टिकून असतो। मंदिराची मूळ बांधणी 13व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे 18व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत। पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्रकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता। पूर्वी हा एक किल्ला असल्यामुळे याच्या आतमध्ये आपल्याला जागोजागी अशा लहान मोठ्या देवळ्या आणि गुप्त रस्ते देखील पाहायला मिळतात। पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर
पहिल्यांदा आपल्यालाही भुरळ पडते, ती म्हणजे मंदिरातील अतिशय उत्तम शिल्पसौंदर्याची. या मंदिरातील शिल्पे हा शिल्पसौंदर्याचा एक उत्तम आविष्कार आहे. या ठिकाणी असलेल्या शिल्पांमध्ये शिल्पसौंदर्याचा एक उत्तम आविष्कार म्हणजे या ठिकाणी असलेली स्त्री रूपातील गणपती बाप्पांची मूर्ती. भुलेश्वराच्या मंदिरात स्त्री रूपातील गणेश मूर्तीचे दुर्मिळ शिल्प आपल्याला पाहायला मिळते. गणेशाचे दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर एक भला मोठा दगडी कोरीव कासव आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पाहतोय ते रहस्यमयी असलेले नंदी महाराज. हे नंदी महाराज रहस्यमयी कसे? म्हणजेच येथील नंदी महाराजांची मान वाकडी असल्यामागचे रहस्य काय आहे, हे आता आपण जाणून घेणार आहोत. नंदी महाराजांच्या पाठीमागील खिडकीतून 28 मार्च रोजी, म्हणजेच फक्त 28 मार्च रोजीच सूर्याची पहिली किरणे महादेवांच्या पिंडीवर पडतात आणि या कारणामुळे नंदी महाराजांची मान थोडीशी तिरकस आहे. सूर्याची पहिली किरणे याच तारखेला महादेवांच्या पिंडीवरती का पडतात, या मागील रहस्य अजून कोणालाही उलगडले नाही. मंदिर पूर्वाभिमुख असून संपूर्ण मंदिर दगडात कोरण्यात आले आहे. मंदिराकडे जाण्यासाठी पहिल्यांदा एक सभा मंडप लागतो. सभा मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर उजवीकडेच आपल्याला लागते ते शेजघर. हे आहे श्री भुलेश्वर महादेव निद्रा कक्ष. आणि त्याचबरोबर गर्भगृहाकडे जाताना भले मोठे पितळी त्रिशूळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या मंदिरामध्ये आपल्याला भगवंतांचा एक चमत्कार देखील पाहायला मिळतो आणि तो म्हणजे या ठिकाणी अदृश्य होणारा प्रसाद. या मागचे रहस्य असे आहे की जेव्हा येथील भुलेश्वर शिवलिंगाला मिठाईची वाटी म्हणजेच दुधाची किंवा एखाद्या पेढ्याची वाटी आपण अर्पण करतो, तेव्हा ती वाटी या ठिकाणी शिवलिंगाच्या खाली ठेवली जाते आणि थोड्या वेळानंतर जेव्हा ती वाटी बाहेर काढण्यात येते तेव्हा त्यातील प्रसाद हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच त्यातील अर्धा प्रसाद हे भगवंत ग्रहण करतात अशी या ठिकाणी मान्यता आहे. त्यानंतर तो प्रसाद भक्तांमध्ये वाटला जातो असे या ठिकाणी सांगितले जाते. गर्भगृहामध्ये व्हिडिओ शूटिंगला बंदी असल्यामुळे आपण भगवंतांचे दर्शन स्क्रीनवरतीच घेऊया. भुलेश्वर महादेवांचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आल्यानंतर अतिशय उत्तम असा
शिल्पांचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शिवरायांच्या काळामध्ये या मंदिरावर औरंगजेबाने आक्रमण केले होते. त्यामुळे मंदिरातील बऱ्याचशा मूर्त्यांची मुंडकी छाटलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळी आक्रमणकर्त्यांनी काही शिल्पांचे पाय, काहींचे हात तर काहींचे शिरच धडावेगळे केलेले आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मुघलांनी तोडफोड करण्याचा सडेतोड प्रयत्न केला, परंतु मुघलांनी हल्ला केल्यानंतर शिवरायांनी हे मंदिर वाचवले आणि महाराजांच्या कारकिर्दीत काही मुस्लिम कारागिरांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली असे म्हटले जाते. त्यावेळी झालेल्या भयंकर आक्रमणाची झळ आजही या शिल्पांद्वारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि इतकी सुंदर शिल्पे अशा अर्धवट अवस्थेत पाहून अतिशय वाईट देखील वाटते. मंदिर परिसरामध्ये अनेक लहान मोठी देवदेवतांची मंदिरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी काही देवळ्या या सुन्न पडलेल्याच आपल्याला पाहायला मिळतात. तर आक्रमणकर्त्यांनी शिल्पांबरोबरच भगवंतांना देखील सोडले नाही. म्हणजेच काही देवळ्यांमधील मूर्त्यांना देखील तडा गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. या देवळीमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती भगवान विष्णूंची निद्रा अवस्थेतील मूर्ती. परंतु या सुंदर मूर्तीचे देखील शिर धडा वेगळे केलेले आपल्याला पाहायला मिळते. मंदिर परिसरामध्ये फिरताना अनेक विद्रूप शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमकांनी शिल्पांची पूर्णपणे नासाडी केल्याचे या ठिकाणी पदोपदी जाणवते. मंदिराची रचना ही हेमाडपंथी असून मंदिर खूप भव्य आहे. मंदिराच्या परिसरामध्ये अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. जशी माता पार्वतीने आपल्या नृत्याने भगवान शिवशंकरांना भुरळ पाडली होती, त्याचप्रमाणे या मंदिरातील सुंदर कलाकृती पाहून आपल्याला देखील भुरळ पडते. मंदिरातील थंडावा इतका आहे की मंदिरातून बाहेर निघावेसे वाटत नाही. मंदिरातील प्रत्येक दगडांवरती
इतक्या बारकाईने शिल्पांची सुंदर अशी कोरीव कामं करण्यात आलेली आहेत. पण मुघलांनी या शिल्पांचा पूर्णपणे नाश केला आणि त्यामुळे ही विद्रूप अवस्थेतील शिल्प आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण तरीही त्याची सुंदरता अजूनही कमी झालेली भासत नाही. मंदिरातील या दगडांमध्ये इतका थंडावा जाणवतो की आपण उन्हाळ्यामध्ये जरी या मंदिरामध्ये आलो तरीही आपल्याला या मंदिरामध्ये कसलीही गरमी जाणवत नाही. मंदिरातून बाहेर पडण्यासाठी मंदिरामधूनच 2 रस्ते आहेत. एक रस्ता हा मागच्या बाजूने आहे, तर एक रस्ता हा आपण ज्या रस्त्याने मंदिरामध्ये प्रवेश केला त्याच रस्त्याने आपण बाहेर देखील जाऊ शकतो. परंतु मंदिराच्या मागच्या बाजूने आपण बाहेर पडल्यानंतर मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि मंदिराची भव्यता खूप सुंदरतेने आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी हा एक मंगलगड नावाचा किल्ला होता. त्यामुळे या ठिकाणी पूर्वीच्या काळातील बरेच असे अवशेष देखील आपल्याला पाहायला मिळतात. पितळी घंटेच्या अगदी मागच्या बाजूला असलेल्या रस्त्याने आता आपण खाली उतरतोय आणि खाली उतरून मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणखीन काय काय आहे हे जाणून घेणार आहोत. या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये खूप मोठी मोठी झाडे आहेत. मंदिर परिसरामध्ये 2 दीपमाळा देखील आहेत. या ठिकाणी खूप गारवा आहे. या थंडगार वातावरणामध्ये आपण वनभोजनाचा आनंद देखील लुटू शकतो. अतिशय शांत वातावरणासाठी आणि वन डे ट्रिपसाठी जर तुम्ही कुठे जायचा विचार करत असाल तर ही जागा एकदम बेस्ट आहे. या जागेवरती येऊन तुम्हाला भगवंतांचे दर्शनही होईल. अतिशय सुंदर शिल्पकृती देखील पाहण्यात येतील आणि त्याचबरोबर वनभोजनाचा देखील आनंद घेता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनःशांती लाभेल. तर मंडळी, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भुलेश्वर मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेतलेला आहे. या ठिकाणी कोणकोणती रहस्य आहेत, काय काय दुर्मिळ शिल्प आहेत, हे सगळे एका व्हिडिओमध्ये पूर्णपणे जाणून घेतलेले आहे. तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तेव्हा आता मी तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.